नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. दौंड नगरपालिकेची निवडणूक सध्या सुरू आहे. निवडणुकीला आता 20-25 दिवस बाकी आहेत. निवडणुकीचे अर्ज भरण्याचा प्रोग्राम सुरू आहे. या कालखंडामध्ये या दौंडच्या नगरपालिकेची नागरिकांसाठी काय अपेक्षा आहेत, विशेष म्हणजे इथं निवडून येणारे नगरसेवक आणि इथलं समाजकारण यामध्ये काय तफावत आहे, या ठिकाणी आपण दौंड मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेशजी पाटील आपण या विषयावरती त्यांच्याशी गप्पा मारूया. राजेशजी नमस्कार. नमस्कार. आवाज लोकशाहीमध्ये मी तुमचं स्वागत करतो. दौंड नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि दौंड हे व्यापारी म्हणून, दौंडचा आत्मा म्हणून व्यापाऱ्याकडे पाहिलं जातं. तर मला सांगा, या नगरपालिकेच्या निवडणुकीचा आत्ता सध्याचा सुरू असलेला हंगाम आणि मागील काळातील व्यापाऱ्यांची असणारी अवस्था याबद्दल आपलं मत काय असेल? व्यापारपेठ अत्यंत सध्या तर दयनीय अवस्था आहे. त्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये बाजार सुरू झालेत. आधी सुरुवातीला फक्त दौंड शहरामध्ये मोठी बाजारपेठ असायची, परंतु कालांतराने प्रत्येक गावात ज्या ठिकाणी मोठी लोकसंख्या आहे अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बाजार सुरू झाले, मॉल सुरू झालेत. दौंडमध्ये शहरात ज्या वस्तू मिळतात त्याच वस्तू ग्रामीण भागात मिळत असल्यामुळं ग्राहकाची दौंडच्या व्यापारपेठेकडे बऱ्याचशा प्रमाणात पाठ फिरवली गेली आणि त्याची अडचण या व्यापारपेठेवरती आमच्या झालेली आहे. मागील 2 वर्षापूर्वीचा आपला लॉकडाऊनचा काळ असेल, लॉकडाऊनच्या काळामध्ये जी अडचण आम्हाला निर्माण झाली व्यापाऱ्यांना, त्यातून व्यापारी अजून सावरता नीट सावरले गेलेले नाहीत. अनेक व्यापारी दौंड सोडून पुण्याला स्थलांतरित झालेले आहेत. बऱ्याचशे व्यापार दौंडमधनं लोकांनी बंद करून काही लोक स्थलांतरित पुण्यात झालेत आणि पुण्यात त्यांनी वेगळी व्यवस्था केली. परंतु आता आहे या ठिकाणी जर समजा रेल्वेचे काही सोर्सेस झाले, रेल्वेमध्ये काही जर नव्याने जर काही तिथं जर लोको शेड, डिझेल शेड किंवा स्लीपर बनवायचे कारखाने वगैरे जर आलेत आणि जर लोकसंख्या त्या ठिकाणी वाढून जर त्या व्यापारपेठेवर जर त्याचा परिणाम होणार असेल तर या व्यापारपेठेसाठी ही एक चांगली बाब होणार आहे. परंतु त्यासाठी अतिप्रयत्न करणारे लोकांची गरज आहे. साहेब, मी तुम्हाला या निमित्तानं विचारतो की व्यापार पेठेवरती होणारे परिणाम हा तुम्ही सांगितलेल्या अनेक गोष्टीचा झाला आहे असं आपण मान्य आहे. पण नगरपालिकेच्या दृष्टीने व्यापाऱ्यांसाठी आत्तापर्यंतच्या सुखसोयी, त्यांना हित काय राहील अशा स्वरूपाच्या काय त्यांच्या अडचणी असतील त्याच्यावरती केलेलं काम हे समाधानकारक आहे असं तुमचं मत आहे? साहेब, आता आधीच्या ज्या अडचणी आमच्या होत्या, व्यापारपेठेमधले रस्ते असतील, लाईट विभाग असेल, पाण्याचा विभाग असेल, ते बऱ्याचशा प्रमाणात सुधारणा झालेली आहे. परंतु बाबा ज्या ठिकाणी युनियन्स पाहिजेत, महिलांकरता मुतालिया पाहिजेत, जेंट्स लोकांकडे सोय, तर आत्ताशी त्या सुधारणा होऊ लागल्यात. परंतु रस्ते वगैरे आता सध्याच्या परिस्थितीत चांगले झालेले आहेत. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले. राजेशजी साहेब, तुम्हाला मी इथं थांबवतो. तुम्हाला दौंड तालुक्याचा एक छोटासा आढावा या निमित्तानं तुमच्या पुढे समोर करतो आणि त्याच्यावरून आपण बोलूया. दौंड शहरामध्ये सर्व शासकीय कार्यालय आहेत. या शासकीय कार्यालयामध्ये दौंडच्या ग्रामीण भागातला प्रत्येक व्यक्ती त्यांना इथं येऊन काम करावं लागतं. त्याच्यामध्ये नगर परिषदेचा विषय जर सोडला वजा करता तर पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, इथं पोलीस विभागीय कार्यालय आहे, मोजणीचं ऑफिस आहे की मोजणीच्या ऑफिसमध्ये शेतकऱ्याची कायम 12 महिने असणारी वर्दळ असते. तसेच तहसील कचेरीमध्ये विविध शाळांचे दाखले असतील किंवा शेतजमिनीच्या काही तक्रारी असतील म्हणून तिथं कामकाज चालतं. तर या सगळ्यांचा जो फ्लो असतो या दौंड नगरीमध्ये नित्याचा आहे. मग इतर दुकानं झाली, व्यापार बाजूला गेला असं तुमचं जे मत आहे, तर या शहरात येणारा प्रत्येक व्यक्ती, म्हणजे मला असं वाटतं, मी तुमच्या लक्षात आणून देतो की इथे बऱ्यापैकी सोन्या चांदीची मोठी दुकानं आहेत आणि पूर्ण ग्रामीण भागातली जनता इथेच येऊन व्यापार करते. ज्यावेळेस ते सकाळी येते त्यांना जाण्यासाठी वेळ होतो, या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या विविध खर्चही होतं आणि विविध त्यांना खरेदी करण्याची वेळ असते. पण त्यांची आशा आणि अपेक्षा आपणच आता व्यक्त केलेली आहे. मला असं वाटतं, समजलेल्या माहितीप्रमाणे 88 वर्ष तुमच्या नगर परिषदेला झालेली आहेत. 88 वर्षाच्या कालखंडामध्ये नगर परिषदेच्या सुख आणि सोयी इथल्या नागरिकांना, ग्रामीण जनतेला म्हणावं अशा मिळालेल्या नाहीत. हे आपण नाकारू शकता किंवा याबद्दल आपलं मत काय? साहेब, सुखसुविधेच्या बाबतीत जर म्हटलं गेलं, ग्रामीण भागातले माणसं सोनं खरेदी, इतर शासकीय कामकाजासाठी दौंडमध्ये येतात. परंतु हे येणारे माणसांचे जे व्यापारपेठेसाठी जो फायदा होतो, एक तर हॉटेलवाल्यांचा त्याचे व्यापार त्यावर चांगला चालतो, चहा, नाश्ता, जेवण.
परंतु ज्या पद्धतीने आधी व्यापार पेठेमध्ये आमच्या कापड बाजार असतील, इतर काही हार्डवेअरची दुकानं असतील, ते चालायचे. आताही चालतात, नाही असं नाही, परंतु आधी जो फ्लो होता तो बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेला आहे. आता सुखसुविधांचं म्हणायला गेलं तर सर्वात मोठं आमच्याकडे प्रॉब्लेम आहे की पार्किंगची व्यवस्था आमच्याकडे शहरामध्ये कुठेही दुकानदारांसाठी व्यापाऱ्यांसाठी नाही आहे. आणि पार्किंग नसल्यामुळं अडचणी निर्माण होतात. ग्रामीण भागातील लोकांना त्याचं अडचण वाटते, गाड्या लावायला जागा नसतात, त्याच्यामुळे लोक यायला इथं ग्रामीण भागातील टाळाटाळ करतात. आणि ज्या ठिकाणी व्यवस्थित पार्किंग आहे अशा ठिकाणी लोक जातात. त्याची भरपूर प्रमाणात आम्हाला या ठिकाणी अडचण होते. साहेब, मी तुम्हाला एक मुद्दा लक्षात आणून देतो की इथे दौंडच्या कार्यकारामध्ये किंवा या परिसरामध्ये गटारीमधलं एक आंदोलन झालं, कचऱ्याचा प्रश्न न्यायालयापर्यंत गेला आणि मोकाट जनावरांचा प्रश्न 12 महिने आहे. ह्या सर्वांचा ताप हा व्यापारी वर्गासाठी सुद्धा डोकेदुखीचाच विषय आहे. याबद्दल आपलं मत काय असेल? साहेब, कचऱ्याचा जो विषय आहे हा त्यांचा अंतर्गत बाबीचा हा 2 गटाचा विषय होता. ह्याच्यामध्ये एकामेकाचे रस्सीखेच, ह्या गटाला टेंडर मिळणार का त्या गटाला टेंडर मिळणार, परंतु ह्याच्यामध्ये व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून काहीच फायद्याची गोष्ट नव्हती. व्यापाऱ्यांना त्यातनं काही निष्पन्न काय त्याच्यातनं फायदा नव्हता. आंदोलनं अनेक झालीत, अनेक मार्गाबद्दल आंदोलनं झाली, परंतु भक्कमपणे त्याचा फायदा असा होईल व्यापार पेठेला किंवा व्यापाऱ्यांना अशा स्वरूपाचं काहीच काम ठोस कोणीही करू शकलं नाही. दुर्दैवी बाब आहे. साहेब, मी तुम्हाला असं सांगून म्हणू शकतो किंवा असं विचारू शकतो, नगरपालिकेच्या संदर्भामध्ये 9 वर्षानंतर निवडणुका होतात. त्या दरम्यानच्या काळामध्ये प्रशासकीय कामकाज तिथं झालेलं आहे. म्हणजे कचरा कुंडीचा जो विषय होता, कचऱ्याच्या ठेक्याचा जो प्रश्न होता, तो प्रशासकीय कामकाजाच्या अंडरटेकिंगमध्ये असताना, त्याच्यावरती कमांड असताना सुद्धा तो न्यायालयात गेला कसा, याबद्दल तुमचं मत काय? साहेब, इथं दौंडमध्ये अशी परिस्थिती आहे, अनेक जण या क्षेत्रामध्ये काम घेत असताना, ठेके घेत असताना बऱ्याचशा प्रमाणात काहींचे दोस्ती पुढाऱ्यांशी आहे, काही नगरसेवक आहेत, त्यांचे हितचिंतक असतात आणि कुणाच्या ना कुणाच्या सल्ल्याने शेवटी ज्याला त्याला ठेकेदाराला आपला ठेका वाचवायचा आहे, आपलं डिपॉझिट वाचवायचं आहे. आणि होत असताना काम कुठला जरी ठेकेदार असला, ह्याच्या आधी कचरा काढण्यासाठी त्रिभुवन काम करायचे, त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्यानंतर मुलांनी आले, मुलांचं काम व्यवस्थित आहे, परंतु हे केवळ अंतर्गत गटबाजीमुळे काही गोष्टी चव्हाट्यावरती आल्या आणि त्याचा त्रास सगळ्या नागरिकांना झाला. फक्त व्यापाऱ्यांनाच नाही, सगळ्या नागरिकांना झाला. परंतु आता चांगल्या पद्धतीने त्या लोकांनी सावरलेले आणि व्यवस्थितरित्या आता कामकाज सध्या चालू आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदारांना आणि निवडणुकीसाठी सज्ज असणाऱ्या प्रत्येक इच्छुकांना काय संदेश देऊ शकता? नागरिकांना मी एवढीच विनंती करू शकतो, आपल्या प्रभागातला कामकाज चांगल्या पद्धतीने करणारा नेता, ज्याचं चांगलं वागणूक असेल, ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे काही कुणाचे ॲलिगेशन्स नसतील आणि जो खऱ्या अर्थानं स्वतः परिश्रम करून नागरिकांचे प्रश्न सोडविल, अशा उमेदवाराला उमेदवारी दिली पाहिजे, अशी फक्त माझी इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. मित्रांनो, राजेशजी पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केले आणि त्यांनी सांगितले, आव्हान केले इथल्या जनतेला की समाजसेवेचा वसा घेतलेला, लोकांमध्ये व्यवस्थितपणाने काम करणारा, आपुलकीनं काम करणारा, इथली व्यवस्था नागरी हिताची व्हावी, लोकांच्या हितासाठी असावी, अशा कामकाज करणाऱ्यांसाठी तुम्ही मदत करा, त्याला निवडून द्या आणि खऱ्या अर्थाने या दौंडचा कायापालट करण्यासाठी तुम्हा सर्व मतदारांना आता या निवडणुकीतली महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. राजेशजी, मी तुम्हाला शेवटचा एक प्रश्न विचारतो की अनेक वेळा अनेक प्रसंगी या इथल्या झालेल्या निवडणुकीमध्ये मतदार शेवटी बदनाम केला जातो. पडणारा व्यक्ती म्हणतो पैसे वाटले गेले आणि निवडून येणारा त्यांना तो कुठल्याही स्वरूपाची टीका टिप्पणी करत नाही. तर इथला मतदार खरंच लोकांच्या दृष्टीनं चर्चेचा विषय झालाय का? तो लोकांकडून पैसे घेतो का आणि मतदान स्वतःचं विकतो का? याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? असं तर साहेब मी समक्ष स्वतः असं कधी बघितलेलं नाही आणि आपल्या कानात आणि डोळ्यामध्ये अंतर आहे. जोपर्यंत मी स्वतः असं काही एखादा प्रकार बघत नाही तोपर्यंत मी नागरिकांना नाव ठेवायचा हक्क मला नाही. आणि शेवटी माझ्या शहरातले नागरिक आहेत, मी या शहरात राहतो, लहानसा मोठा झालो, इथं माझा व्यवसाय वगैरे सगळं आहे आणि माझ्याच नागरिकांची मी बदनामी करणे योग्य नाही असे प्रकार घडत असतील असं मला काय वाटत नाही. खरंच तुम्ही अतिशय मनापासून हा विषय व्यक्त केलेला आहे की चर्चेचं गृह तर कोणी बी ठोकताय, कोणालाही कोणाविषयी बदनामी करण्याची हौस असतेच,
पण मतदार कायमचा बदनाम केला जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रत्येकाला मताचा एकच अधिकार दिलेल्या राज्यघटनेच्या अनुषंगानं लोकशाहीच्या निवडणुका होतात. या निवडणुकीमध्ये प्रचंड स्वरूपाची सौदाबाजी केली जाते. ही आरोप प्रत्यारोपाची फैरी ही आजची नाहीये. पण दौंडकरांच्या माझ्या या जनतेला मतदाराला कुणीतरी बदनाम करतंय हे या निवडणुकीत टाळावं अशी माफक अपेक्षा या निमित्ताने केल्यास चुकीची ठरणार नाही. येणारी निवडणुकी निपक्षपातीपणाने लोकांच्या हितासाठी आणि कायद्याच्या बाजूने न्यायाच्या हिताची लोककल्याणकारी विषयाची व्हावी अशी सदिच्छा आपण या निमित्ताने म्हणूया. धन्यवाद राजेशजी, तुम्ही भेटलात. लोकशाहीमध्ये तुमचे खूप खूप आभार.